विधानसभेसाठी नितीन गडकरी महाराष्ट्राच्या रणमैदानात उतरणार आहेत। विशेष प्रचारक म्हणून नितीन गडकरींवर जबाबदारी देण्यात आली आहे। तर गडकरी, फडणवीस, बावनकुळे आणि दानवेंकडे सामूहिक नेतृत्व दिले जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। लोकशाही मराठीच्या बातमीवर भाजपने शिक्कामोर्तब केलाय। तर विधानसभेसाठी नितीन गडकरी महाराष्ट्राच्या रणमैदानात उतरलेत। विशेष प्रचारक म्हणून नितीन गडकरींवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। गडकरी, फडणवीस, बावनकुळे, दानवे यांच्याकडे भाजपचं सामूहिक नेतृत्व देण्यात आलं आहे। लोकशाही मराठीच्या बातमीवर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वीच लोकशाही मराठीने ही बातमी दाखवलेली होती। तर एक आश्वासक चेहरा, एक ज्यांची प्रतिमा स्वच्छ आहे असे मानले जाणारे नेते नितीन गडकरी यांना आता भाजपच्या इथं जी महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे त्यासाठी भाजपचं नेतृत्व देण्यात आलं आहे। तर 4 जणांवर जबाबदारी दिल्याचं कळत आहे। त्यामुळे लोकशाही मराठीने जी बातमी दाखवली होती त्याच्यावर भाजपने शिक्कामोर्तब केलं। पाहूयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। विधानसभेसाठी नितीन गडकरी महाराष्ट्राच्या रणमैदानात। विशेष प्रचारक म्हणून नितीन गडकरींवर जबाबदारी। गडकरी, फडणवीस, बावनकुळे, दानवेंकडे सामूहिक नेतृत्व। विधानसभा निवडणुकीच्या मैदानात नितीन गडकरी उतरणार हे स्पष्ट झालंय। लोकशाही मराठीने आठवडाभरापूर्वी नितीन गडकरी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचं सांगितलं होतं। त्यावर आता शिक्कामोर्तब झालंय। भाजपने नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे यांच्याकडे विधानसभा निवडणुकीचं नेतृत्व दिलंय। शिवाय नितीन गडकरींवर विशेष प्रचारक अशी जबाबदारीही देण्यात आली। याशिवाय राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचारासाठी 20 स्टार प्रचारकांची यादीही तयार करण्यात आली आहे। रावसाहेब दानवे हे निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख संयोजक असणार आहेत। नितीन गडकरी जी को विनती की है वो प्रचार के पूरे अभियान में एक महीना हमारे साथ रहने वाले हैं और उनका भी एक बहुत बड़ा सपोर्ट इस चुनाव में है। महाराष्ट्र में सारे हमारे 21 नेता अलग अलग समिति हमने बनाई है। हे सगळं होत असताना नागपूर महापालिकेच्या बैठकीत नितीन गडकरी सहभागी झाले। त्यांनी स्थानिक विकास कामांची स्थिती जाणून घेतली। गडकरी साहेबांनी सगळ्या आमदारांचं आणि लोकप्रतिनिधींचं म्हणणं देखील ऐकून घेतलं आणि त्यानुसार मग आम्ही जे काही निर्देश द्यायचे ते निर्देश दिले आहेत। कचरा हा वेगाने उचलला गेला पाहिजे, शुअर लाईनचे चोकीजेस हे लवकर निघाले पाहिजे, या दृष्टीनं अधिक एफिशियंट सिस्टीम कशी तयार करता येईल या संदर्भातला आजच्या बैठकीतनं प्रयत्न केले। गेली 10 वर्ष फडणवीस म्हणतील ती पूर्व दिशा अशी परिस्थिती महाराष्ट्रात होती। पण यावेळी विधानसभा निवडणुकीत एकट्या फडणवीसांकडे नेतृत्व न देता सामूहिक नेतृत्वावर भाजपने भरोसा ठेवलाय। भाजपसाठी हा फार मोठा संघटनात्मक बदल मानला जातोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।